मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। ITIच्या आता फेज 2 मध्ये आपण आहोत आणि फेज 2 मधलं शेवटचे 2 दिवस राहिले आहेत आणि शेवटच्या 2 दिवसामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी ॲडमिशन्स मिळू शकतात। तर शेवटचा चान्स या फेज 2 मध्ये इलेक्ट्रिकल प्लस इलेक्ट्रॉनिक्स अशा ट्रेड काही असतील तर मेकॅनिकल सुद्धा आहेत, मशीन ट्रेड आहेत, ड्राफ्ट्समन आणि सर्व्हिस आणि इतर सुद्धा ट्रेड तुम्हाला मिळणार आहेत। मग यासाठी काहीच जागा शिल्लक राहिल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला अजूनही संधी आहेत ITIच्या शेवटच्या राऊंडसाठी आणि अर्जसुद्धा चालू आहे। उद्याच्या दिवस तुम्ही अर्जसुद्धा भरू शकता। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। आता मित्रांनो, संस्थास्तरीय समुपदेशन फेरी क्रमांक म्हणजे स्पॉट ॲडमिशन 2 ते 7 मध्ये 17 ते 22 यामध्ये रोज ॲडमिशन ठेवलेलं आहे आणि आता काहीच दोनच म्हणजे आज 20 तारीख आणि 21-22 असे 2च दिवस राहिले आहेत। तर 2च दिवसामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे, कारण या ठिकाणी जागासुद्धा बऱ्याच ITIला अजून शिल्लक आहेत आणि त्यानंतर सुद्धा 22 ऑगस्ट पण प्रायव्हेटच्या ITIच्या सुद्धा जागा त्या ठिकाणी शिल्लक आहेत। तर आपण मुंबई 11 ह्या ITIच्या जागा बघणार आहोत। गव्हर्नमेंट ITI मुंबई 11 लोकेशन मात्र मुलुंड ईस्टलाच आहे। इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक संबंधी जो ट्रेड आहे TPES, तर याच्यामध्ये 21 सीट शिल्लक दिसत आहेत बघा। IT आणि कम्प्युटर रिलेटेड ट्रेड जे असतात तर त्याच्यामध्ये कोपा कम्प्युटर हार्डवेअर, त्यानंतर DTP, ICTSM आणि कम्प्युटर ऑपरेटर असे 4 ट्रेडच्या मिळून एकूण 17, 32, 34 आणि 40 अशा जागा 123 सीट आहेत। त्यानंतर मशीन रिलेटेड ट्रेड जे असतात, ज्या ट्रेडमध्ये मशीनच्या सहाय्याने काम केलं जातं, तर टर्नरमध्ये 2 सीट आहेत, MMTM मध्ये 7 सीट आहेत, त्याचबरोबर TDM मध्ये 9 सीट आहेत, मशिनिस्टमध्ये 17 सीट अजून बाकी आहेत, मशिनिस्ट ग्राइंडरमध्ये 50 आहेत आणि शीट मेटल वर्करमध्ये 19 सीट तुम्हाला एकूण 104 सीट या मशीन ट्रेडच्या बाबतीत आहेत। आणि शेवटचं म्हणजे ड्राफ्ट्समन आणि सर्व्हिस ट्रेडमध्ये मेसनला 2 सीट फक्त बाकी राहिलेले आहेत, पेंटर जनरलला 21 सीट बाकी राहिलेले आहेत, IDDला त्या ठिकाणी 56 दिसत आहेत, प्लंबरमध्ये 58 दिसत आहेत आणि वूड वर्क टेक्निशियनमध्ये 61 सीट अशा एकूण 198 सीट या बाकी आहेत। तर अशा वेगवेगळ्या ट्रेडच्या सीट तुम्हाला बाकी आहेत, त्यामुळे भरपूर चान्स आहे आणि सदर ट्रेड जे आहेत त्या जवळजवळ गव्हर्नमेंट जॉब देणारेच आहेत, त्यामुळे या ITIला तुम्हाला ॲडमिशन घ्यायला हरकत नाही। तर ITI मुंबई 11 ही म्हणजेच भायखळा ITI त्या ठिकाणी मुलुंड ईस्ट या परिसरात 4 ते 5 वर्षासाठी त्या ठिकाणी शिफ्ट झालेली आहे। तर तुम्ही या ठिकाणी ॲडमिशन घेऊन तुम्ही पुढचे जे कोर्सेस आहेत, मग इलेक्ट्रिकल असतील, इलेक्ट्रॉनिक्स असतील, मेकॅनिकल, ड्राफ्ट्समन, सर्व्हिस ट्रेड यामध्ये लवकरच ॲडमिशन घेऊ शकता। तर शेवटची तारीख तुम्हाला सांगितलेली आहे, तर ती म्हणजे इथे 22 तारीख या दिवशी शेवटचं ॲडमिशन या 2 ते 7 या फेऱ्यांमध्ये होणार आहे। तर काही अपडेट येणारच आहे, त्याबरोबर जर काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत। धन्यवाद।